42 वर्षीय अमिता मनहोत आणि तिची मुलगी घरीच होत्या। तेवढ्यात दुपारी 2 वाजता दरवाजाची बेल वाजली। जेव्हा घरातील नोकराने दरवाजा उघडला तेव्हा 2 लेकींनी तिला सांगितले की त्यांना पार्सल पोहोचवायचे आहे। मोलकरणीने त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले, परंतु गुन्हेगारांपैकी एकाने बंदूक काढली आणि त्याच्या साथीदार प्रेमचंद याने घरातील नोकराच्या गळ्यावर चाकू धरला। एक चोर घरामध्येच आहे। पुढे काय होतं पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आई आणि मुलगी त्या गुन्हेगारांशी धैर्याने लढताना दिसत आहेत। दरम्यान बेगमपेठ पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करत आहेत। तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये आई आणि मुलीच्या शौर्याने 2 सशस्त्र गुन्हेगारांचे मनसुबे उधळून लावले। गुरुवारी दुपारी आरोपी लूटमार करण्यासाठी त्यांच्या घरात घुसले होते, मात्र आई मुलाच्या शौर्याने त्यांना हातात काही लागले नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चोर घरामध्येच आहे। दुसऱ्या चोराला त्यांनी अक्षरशः पळवून लावलेला आहे। त्यानंतर त्या दोघी गेटजवळ जातात, अनेक लोकांना बोलवतात। इथं लोक येतात परंतु त्या चोराला पकडू शकले नाहीत। इथं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं लोक जमा होतात आणि त्यानंतर आतमध्ये एक चोर आहे, परंतु तो सुद्धा चोर शेवटी पळून जातो। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं लोकांना आई आणि मुलीने जमा केलं, परंतु त्यांच्या हाती चोर लागला नाही। ते त्यानंतर घरामध्ये जातात आणि अक्षरशः त्या दुसऱ्या चोराला त्या पळवून लावल्याचं इथं तुम्हाला दिसेल। व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। आई आणि मुलीचं कौतुक अनेक लोकांनी केलेलं आहे।